दोन प्रकर्षाने असे केसेस समोर आले. एकामध्ये एका महिलेने तिचा फुल स्लीवचा ड्रेस असलेला फोटो टाकला होता आणि तो जेमिनायचा साडी ट्रेंडसाठी तिने तो प्रॉम्प्ट तसा लिहिला. पण जेव्हा तिने त्या फोटोकडे व्यवस्थित बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या अंगावरती ज्या ठिकाणी हातावरती तीळ आहे त्या जेमिनायनी तसाच फोटो तिला दिला. मग आता इथे विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की जर तिने एकच फोटो दिला होता आणि तो फुल स्लीव घातलेला फोटो होता, मग जेमिनायला कसं माहिती करेक्ट की तिच्या डाव्या हातावरती कुठे तीळ आहे? आता आपल्या लॅपटॉपला वेबकॅम असतो, आपल्या मोबाईलला आजकाल चांगले 20-20, 50-50 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. एक फ्रंट असतो, बॅक असतो. तर मोबाईल बंद असल्यानंतर सुद्धा हे आपल्यावरती वॉच करू शकतात हे वेबकॅम. जेव्हा आपला फोन क्लोन होतो किंवा त्याला सिम स्वॅप वगैरे अटॅक्स म्हणतात, त्याच्यामध्ये एखादा अटॅकर जो असतो त्याने मोबाईल कंपनीला फोन केलेला असतो की बाबा माझा अमुक अमुक नंबर हा तो मोबाईल हरवलेला आहे, तर तुम्ही तो सिम चेंज ब्लॉक करा आणि मला सेम नंबरचा मला एक दुसरा सिम द्या. कारण आता हे जे ट्रेंड्स आहेत, जसा हा जेमिनी ट्रेंड आहे, जसा तो गिबली ट्रेंड होता, या सगळ्या ट्रेंडमध्ये काय होतंय की हे फ्री आहे आपल्यासाठी, पण आपण त्याची किंमत मोजतोय आपल्या प्रायव्हसीने किंवा आपल्या डेटाने, डेटा देऊन. नमस्कार मंडळी, सतत काहीतरी वेगळ्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या नवरात्री स्पेशल पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण असा टॉपिक घेऊन आलो आहे जो प्रत्येक महिलेसाठी नाहीच तर प्रत्येक वयोगटातील माणसांसाठी हा उपयुक्त असणार आहे. विषय आहे सायबर क्राईम. आजचे जे आपले गेस्ट आहेत मिलिंद थोरात, हे सायबर स्लीपरचे संस्थापक आहेत. 2017 पासून हे या कार्यक्षेत्रामध्ये कन्सल्टिंग करतायत सायबर सिक्युरिटीमध्ये. मागील गेली काही वर्षांपासून ते सायबर सिक्युरिटीचा अवेअरनेस हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ट्रेंडिंगच्या नावाखाली खूप साऱ्या गोष्टी आपल्या पर्सनल सोशल मीडियावरती शेअर करत असतो. कदाचित त्यापासून आपल्याला आत्ता तरी वाटत नाही की काही धोका असेल, पण भविष्यात तो उद्भवू शकतो. ह्या गोष्टींपासून वाचवण्यासाठी काय काय टिप्स आहेत ते सर आपल्याला सांगणार आहेत. तर हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक महिलेसाठी, प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी हा आजचा टॉपिक महत्त्वाचा आहे. कारण सायबर क्राईम रूपी राक्षस हा एवढा फोपावत चाललाय की त्याचे दुष्परिणाम आज आपण न्यूजपेपरमधनं, टेलिव्हिजनमधनं बघत आहेत, पण आपण त्याच्यातनं किती घेतो हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. तर चला सुरू करूया आपला आजचा पॉडकास्ट. मिलिंद सर, तुमचं सतत काहीतरी वेगळ्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. सगळ्यात आधी मला सांगा, सायबर क्राईम म्हणजे काय असतं? आता क्राईम म्हणजे गुन्हा, तर आता सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केले जाणारे गुन्हे. याला आपण साध्या भाषेमध्ये सायबर क्राईम असं म्हणू शकतो. आता गुन्हे कुठल्या प्रकारचे ऑनलाईन घडू शकतात किंवा इंटरनेटच्या माध्यमातून घडतात? पेमेंट फ्रॉड्सचे गुन्हे झाले, सोशल मीडियावरून कोणाला टार्गेट करणं झालं, फेक प्रोफाईल्स बनवणं झालं, एखादी फेक लिंक बनवून त्याच्याकडनं त्याचा डेटा मागवणं झालं, सबमिट झालेल्या डेटाचा गैरवापर करणं, म्हणजे जिथे आपण म्हणूया की ऑनलाईन डिजिटल पद्धतीने जो डेटा आहे त्याचा मिसयूज केला जाणं, याला आपण सायबर क्राईम असं कन्सिडर करू शकतो. ओके, जसं तुम्ही म्हणालात की फायनान्शियल काही गोष्टींमध्ये पण फ्रॉड होतो किंवा सोशल मीडियामध्ये फ्रॉड होतो, तर आपण आता वन बाय वन याच्यात पॉईंट्स घेऊ. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगा की हे जे बँकिंग क्षेत्रामध्ये खूप सारे फ्रॉड्स होतात, म्हणजे अचानक मेसेज येतो आणि माझ्या अकाउंटमधनं 10,000 डेबिट झालेत, माझ्या अकाउंट पूर्ण खाली झाले, असे केसेस आपण रोजच बघतो. तर हे याचं मागचं नेमकं कारण काय असतं? आता ह्या मागचं सर्वात पहिलं कारण म्हणजे आपल्या युजर्समध्ये, म्हणजे सामान्य जनतेमध्ये सायबर क्राईम बद्दलचं जे अवेअरनेस आहे ते फार कमी आहे. म्हणजे फ्रॉड्स कुठल्या प्रकारे होऊ शकतात, आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या फ्रॉड्सला बळी पडू शकतो हे माहीत नसल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी या अनावधानाने केल्या जातात. त्यांच्याकडून त्यांचा स्वतःचाच डेटा शेअर केला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे याचं चांगलं उदाहरण असं आहे की एखादा तुम्हाला कॉल आला की आम्ही तुमच्या बँकेमधून बोलतोय आणि तुमचा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा आमचा जो डेटाबेस आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला होता, तर तुम्ही जरा तुमचा म्हणजे बीप टोन नंतर तुमचा कार्ड नंबर आणि त्याचे डिटेल्स टाका. बरोबर. आणि मग आम्ही व्हेरीफाय करून सांगतो तुम्हाला की तुमचं कार्ड
वापरता येण्यासारखं आहे की नाही. मग आता त्या केसमध्ये काय होतं की ज्याला माहीत नसतो की असं पण काही होऊ शकतं, ती व्यक्ती सहजपणे त्या बीप टोन नंतर आपला कार्ड नंबर आणि सगळे डिटेल्स देऊ शकते. आणि मग एक फेक असा मेसेज तुम्हाला येऊ शकतो की तुमचं कार्ड एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही काही काळजी करण्यासारखं नाहीये, तुम्ही वापरू शकता. आता माणूस जनरली असा काही कॉल आल्यानंतर तो कॉल ठेवल्यानंतर त्याच्यावर जास्त विचार करणार नाही की बँकेतून कॉल आला होता, माझं कार्ड व्हेरीफाय केलं त्यांनी आणि कार्ड व्यवस्थित चालतंय असं सांगितलं. पण बॅकएंडला काय होतंय की असे कॉल्स जेव्हा अनेको लोकांना जातात आणि अनेक लोक तसं त्यांचे डिटेल्स तिथे शेअर करतात, तर त्या कार्ड डेटाचा क्लोनिंगसाठी उपयोग होतो. म्हणजे डुप्लिकेट कार्ड्स बनवले जातात. डुप्लिकेट कार्ड्स बनवल्यानंतर त्याच्यातनं पैसे विड्रॉ करणे किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. आणि विशेष म्हणजे याला बळी पडणारे सगळे एज्युकेटेड लोक आहेत. हो, त्याचं कारण पण एक असं आहे की एज्युकेटेड लोकांना एक्सपोजर जास्त आहे आणि शिवाय अट्रॅक्शन पण आहे. त्याच्यामुळे ते ऑनलाईन लॉटरी म्हणा किंवा एखादं गिफ्ट वाउचर म्हणा किंवा अमेझॉनचं एखादा सेल म्हणा, त्याचं जे कुपन्स असतात ते डिस्काउंट कुपन्स किंवा एखादं हॉलिडे पॅकेज, अशा सगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात ना. बरोबर. आता जसं आपण आता युपीआयचा म्हणजे ट्रान्झॅक्शन बद्दल बोलतोयच आहे, बऱ्याच वेळा काय होतं की स्कॅनर देतात आपल्याला. मुख्यतः स्कॅनर पैसे घेण्यासाठी असतात. बरोबर. पण बऱ्याच वेळा स्कॅन केल्यानंतर आपले पैसे जातात. तर हे एक्झॅक्टली काय आहे? हा, तर ह्याच्यामध्ये सर्वात आधी लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की QR कोड हा स्कॅन आपण करतो आणि त्याच्यातनं आपल्या अकाउंटमधनं पैसे तिथे जातात. म्हणजे आपल्याला जेव्हा पेमेंट करायचं असतं तेव्हा आपण तो स्कॅनर वापरायचा असतो समोरच्याचा, बरोबर. किंवा आपल्याला पेमेंट रिसीव्ह करायचं असेल तेव्हा आपण आपला स्कॅनर दुसऱ्याकडे देतो. बरोबर. तर बऱ्याचदा असं होतं की आता समजा तुम्ही OLX वरती एखादी गोष्ट विकण्यासाठी टाकली, तर तुम्हाला असे कॉल्स येऊ शकतात की मी त्या वस्तूमध्ये इंटरेस्टेड आहे आणि जी काही प्राइस आपली ठरेल ती मी तुम्हाला पे करीन आणि ट्रान्झॅक्शन होतंय की नाही हे बघण्यासाठी माझा एक QR कोड मी तुम्हाला पाठवतो, तो तुम्ही स्कॅन करा. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये ₹1, ₹10 अशी मिनिमल अमाऊंट येईल. ती एकदा तुम्ही कन्फर्म केली की मग मी तुम्हाला पुढचे पैसे पाठवतो. बरोबर. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्याला जेव्हा पैसे रिसीव्ह करायचे असतील तेव्हा आपण कुठलाही QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही. ओके. QR कोड स्कॅनिंग हा प्रकार आपण पेमेंट करण्यासाठी करतो, रिसीव्ह करण्यासाठी नाही करत. रिसीव्ह करण्यासाठी आपण काय करतो, आपण आपला QR कोड दुसऱ्याला देतो आणि त्यांनी तो स्कॅन करायचा असतो, म्हणजे ते पैसे आपल्या अकाउंटला येतील. बरोबर. तर जर आता कोणी आपल्याला असं भुलवून असं सांगितलं की माझा QR कोड तुम्हाला देतो आणि तुम्हाला पैसे येतील, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. ओके. आता याच्यामध्ये आणखीन एक दुसरं असतं की ईमेल फिशिंग. तर ईमेल फिशिंग एक्झॅक्टली कसं असतं आणि याला कोण कोण बळी पडतो? म्हणजे आजकाल बघतो की आपण कॉर्पोरेट क्षेत्रामधले काही कंपन्या असतील, दिग्गज कंपन्या, त्यांना पण हॅक केलं जातं. इंडिव्हिज्युअल माणूस तर होतोच सहजासहजी. तर याच्या मागची कारण कशी आहेत आणि कसे टार्गेट करतात ते लोक? आता फिशिंग ईमेल म्हणजे काय ते आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो थोडक्यामध्ये. फिशिंग ईमेल म्हणजे असा एखादा ईमेल जो खरा वाटतो, जो खऱ्या ईमेल आयडी वरनं आलाय असा वाटतो, म्हणजे जेन्युइन ईमेल आयडी वरून आलाय असा वाटतो आणि त्यामध्ये लिंक्स असू शकतात किंवा एखादी अटॅचमेंट असू शकते. आता लिंक्स असतील तर काय होतं की तुम्ही क्लिक केल्यानंतर, म्हणजे आता जो वाचणार आहे, जो रिसीव्ह करतो ते ईमेल, त्याला लक्षात येत नाही की हा फेक ईमेल आहे किंवा याच्यातला जो काही मजकूर आहे तो जेन्युइन दिसेल असा असतो. त्याच्यामुळे तो सस्पेक्ट करणं अवघड असतं, त्याला संशय घेणं अवघड असतं. म्हणून एखादी क्लिक केली लिंक, तर ती लिंक एखाद्या फेक वेबसाईटला जाते. तिथे तुमचे क्रेडेन्शियल्स मागितले जातात, युजर नेम, पासवर्ड्स, आणि लोक अनावधानाने ती पासवर्ड्स देऊन त्या जाळ्यामध्ये अडकतात. आता हे जे फिशिंग ईमेल असतात हे खूप जास्त प्रमाणात म्हणजे मास मेलिंग प्रकारामध्ये येतात की जिथे युजरचे क्रेडेन्शियल्स तुम्हाला मिळवायचे असतात. आता फिशिंगचे पण एक वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आता समजा एखाद्या कंपनीला टार्गेट करायचं असेल तर फक्त त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ते पाठवणं
सिनियर लेवलला जर टार्गेट करायचं असेल तर आता एखादी कंपनी असेल जी गव्हर्नमेंटचे टेंडर्स घेते, तर मग त्यांच्यापर्यंत असा ईमेल जाणे की बाबा ह्या टेंडर तुम्ही भरू शकता, हा तुम्हाला शुअर शॉट मिळेल, तुमची हिस्ट्री बघितली आम्ही, या लिंकवर क्लिक करा आणि तुमचे डिटेल्स भरा. मग जनरली काय असतं की डिटेल्स भरताना तुम्ही बँकेचे डिटेल्स, सिनियर पर्सन कोण आहे त्याचे डिटेल्स, अशा गोष्टी भरल्या जातात त्याच्यामध्ये. आणि मग त्या माहितीचा मग दुरुपयोग करून तुमचे कंपनीचे बँक अकाउंट्स हॅक होऊ शकतात, कंपनीचं IT इन्फ्रास्ट्रक्चर हॅक होऊ शकतं. आता साध्या गोष्टी की जसं एखादा ईमेल आला की तुमचं मेल बॉक्स स्टोरेज हा भरून चाललेला आहे, म्हणजे तो भरत आलेला आहे, तर त्याला रिकामं करण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा किंवा त्याची साईज वाढवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. तुम्ही क्लिक केल्याबरोबर तो काही क्रेडेन्शियल्स मागेल आणि एम्प्लॉईजला कदाचित तेवढं लक्षात येणार नाही की हे आपल्याच IT टीमनी पाठवलंय की हे बाहेरनं आलंय, कारण की ते त्या पद्धतीने तो ईमेल डिझाईन करतात. ती जी कॅम्पेन असते ती डिझाईन केली जाते तशा पद्धतीने आणि तो डेटा रिसीव्ह केला जातो. बरोबर. ऍक्च्युली यातलंच मला एक थोडीशी क्युरिओसिटी, बऱ्याच कंपन्यांमध्ये आजकाल फायरवॉल असतात, सिक्युरिटी लेयर्स असतात, बरोबर, पण तरीही ते ब्रीच करून येतात, तर त्यासाठी काय हे डोकं लावतात? म्हणजे कसं असतं, बरीचशी कंपनी किंवा त्याच्या एम्प्लॉईजची बरीचशी इन्फॉर्मेशन ही आज बाहेर सुद्धा पब्लिकली अवेलेबल असते. काही वेळेस कॉन्फरन्सेसमध्ये तुम्ही कार्ड एक्सचेंज केलेले असतात, काही वेळेस तुम्ही स्वतः तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स असतो, लिंक्डइन सारखे प्लॅटफॉर्म्स असतात, तुमच्या कंपनीचं स्वतःचं मार्केटिंग मटेरियल असतं, त्याच्यामध्ये ईमेल ID तुम्ही कशा पद्धतीने बनवले तुमच्या कंपनीचे हे त्यांना हॅकर्स पर्यंत ती माहिती जाऊ शकते. तर ह्या सगळ्या माहितीला एकत्र करून मग ते टार्गेट करू शकतात व्यक्तींना. जरी तुमच्याकडे लेयर्स ऑफ डिफेन्सेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल फायरवॉल आहे, ईमेल स्पॅम फिल्टरिंग आहे किंवा अवेअरनेस पण तुम्ही एम्प्लॉईजला दिलेला आहे, हे सगळं जरी असलं तरी स्पॅमर्सला किंवा हॅकर्सला एक अपॉर्च्युनिटी सफिशियंट होते आतमध्ये एंट्री करण्यासाठी. ओके, आता आपण सायबर क्राईमचा बेसिक जाणून घेतोय, त्याच्यामधला आणखीन एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया हॅक होणं. बरोबर. तर हे एक्झॅक्टली हॅक कसं होतं? ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की 2 वे ऑथेंटिकेशन असायला हवं ॲपला, पण ते असूनही कदाचित बऱ्याच वेळा हॅक झालेले आहेत अकाउंट्स. तर हे एक्झॅक्टली कारण काय असतं त्याच्यामागे? आता 2 वे ऑथेंटिकेशन आणि हे सगळं आपण आपल्या याच्यासाठी ठेवतो, पण बऱ्याचदा आपले जे क्रेडेन्शियल्स असतात ते क्रेडेन्शियल्स आपल्याचकडनं लीक होतात. आपणच कुठेतरी अनावधानाने एखाद्या ब्राउझरमध्ये त्याला सेव्ह करून ठेवलेलं असेल, तो ब्राउझरची ती सेटिंग फाईल जी असते ती फाईलच हॅक झालेली असते किंवा आपली सिस्टमच पूर्णपणे हॅक झालेली असते, त्याच्यामुळे तो सगळा डेटा तिकडे जातो. मोबाईलचे क्लोनिंगचे प्रकार आहेत. मोबाईलमध्ये आता जसं OTP येतो, आता तुम्ही 2 फॅक्टरचं बोललात, आता OTP जेव्हा येतो आपल्याला असं वाटतं की हा OTP आपल्याला आलाय, आपलं व्यवस्थित सगळं चाललंय, पण जेव्हा आपला फोन क्लोन होतो किंवा त्याला सिम स्वॅप वगैरे अटॅक्स म्हणतात, त्याच्यामध्ये एखादा अटॅकर जो असतो त्याने मोबाईल कंपनीला फोन केलेला असतो की बाबा माझा अमुक नंबर हा तो मोबाईल हरवलेला आहे, तर तुम्ही तो सिम चेंज ब्लॉक करा आणि मला सेम नंबरचा मला एक दुसरा सिम द्या. तर त्याच्याकडे आपले काही क्रेडेन्शियल्स असतात, त्याच्यामुळे तो व्हेरीफाय करू शकतो स्वतःला तिथे, नाव, पत्ता, बर्थ डेट, अशा गोष्टी ज्या कदाचित आपणच आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवरती शेअर केलेल्या आहेत आणि किंवा मग त्या हॅकर्सनी दुसरीकडून कुठून तरी ते मिळवलेत. तर अशा गोष्टी मग तो OTP आपल्याकडे येणारच नाही त्या केसमध्ये, कारण की आपला मोबाईल नंबर तर बंद झालाय ना. आपण बऱ्याचदा असा विचार करतो की सिग्नल नाही आहे इथे. कदाचित खूप लोक काय करतात की मोबाईलचं सिग्नल येत नाही तर ते व्हॉट्सअप कॉलवरती स्विच होतात. बरोबर. किंवा 2 सिम असतात, एक मेन असतो, एक नुसता डेटासाठी असतो. ते डेटावर स्विच होतात, पण त्यांना हे लक्षात येत नाही की आपलं कदाचित आपण त्या अटॅकला बळी पडलोय का. सिम स्वॅप अटॅक जो आहे त्याच्यामध्ये आपला मोबाईलचं नंबरचं क्लोनिंग झालंय का कुठे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ओके, आता मोबाईलचा विषय निघालाच आहे, तर मोबाईलच्या 2 प्रश्न माझ्या डोक्यात आहेत की मोस्टली काय होतं की आपल्याकडे जुने मोबाईल्स असतात, नवीन मोबाईल घेतल्यानंतर जुने मोबाईलचं करायचं काय, बऱ्याच वेळा आपण ते सेल करतो. तर हे सेल करणं किती नुकसानदायक आहे का, आणि जर सेल करायचंच आहे मला
तर काय मी प्रिकॉशन्स घ्यायला हव्यात? कारण आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कुठलंही मेमरी स्टोरेज, डिजिटल मेमरी स्टोरेज जो आहे त्याच्यामध्ये एकदा डेटा राईट झाला की तो रिकव्हरेबल आहे. तर आपल्याकडे जे जुने फोन्स असतात शक्यतो आपण ते बाहेर असे विकू नये किंवा ते असे टाकून देऊ नये, कारण की त्याच्यावरती मेमरी आहे, त्याच्यामध्ये आपला डेटा आहे, तो डेटा रिकवर होऊ शकतो फॉरेन्सिकली. ओके, थोडंसं मी आता याला एक क्युरिओसिटी आली. फॅक्टरी रिसेट करतो आपण, तर त्यामध्ये पूर्ण डेटा जातो की राहतो? फॅक्टरी रिसेटमध्ये डेटा जातो, तो नॉर्मल प्रोसिजर्सनी तो रिकवर होत नाही. ओके, पण फॉरेन्सिकली काही टूल्स, जे ऍडव्हान्स टूल्स असतात त्या टूल्सचा वापर करून त्यातला डेटा हा रिकवर होऊ शकतो. ओके. आता ते डिपेंड करतं की तुम्ही किती व्हॅल्युएबल टार्गेट आहात समोरच्यासाठी आणि त्याच्यावरसाठी तो डेटा रिकवर करण्यासाठी तो काय टूल्स आणि किती वेळ त्याच्यावरती द्यायला तयार आहे. ओके. जनरल म्हटलं तर आपण काय करतो की बऱ्याचदा आता असे स्कीम्स येतात की जुना मोबाईल तुमचा द्या, एक्झॅक्टली, नवीन मोबाईल घ्या, त्याच्यावरती तुम्हाला एक सर्टन डिस्काउंट मिळेल. पण तो जुना मोबाईल दिल्यानंतर त्याचं पुढे काय होतं हे आपल्याला माहित नाही. बरोबर, आता त्याचं पार्ट्स करून विकतात की आपण म्हणूया की त्याच्यातला डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्याचा कोणी प्रयत्न करतो, आपल्याला काहीच माहित नाही. बरोबर. बऱ्याचदा असं पण होऊ शकतं की जे आपले असे काही फोन्स असतात ज्याच्यामध्ये मेमरी कार्ड असतात, तर जुना फोन देताना तो मेमरी कार्ड काढायचं राहूनच गेलं, मग ते मेमरी कार्ड मध्ये तर सर्वच डेटा आहे. बरोबर. किंवा जरी तुम्ही तो मेमरी कार्ड डिलीट केला असेल सगळा, की आता मला गरज नाही, माझ्या नवीन फोनमध्ये मेमरीचा स्लॉटच नाही, त्याच्यामुळे मला गरज नाहीये त्या मेमरी कार्डची, तर असं काही असेल तर त्याच्यातला डेटा हा रिकवर तर होऊच शकतो. हे सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. पूर्वी चोऱ्या ह्या घरं फोडून, बँका फोडून व्हायच्या, पण आजकाल हे न करता चोर येतो, तुम्हाला रिकामा करून जातो, म्हणजे त्याचे वेळ खूप आहेत. आता हे डिजिटलमध्ये आलं. आता माझा हा पुढचा प्रश्न हाच आहे की याच्यामधला आपला डेटा चोरी होतो, म्हणजे एक्झॅक्टली काय चोरी करतो तो आपला? आता 2-3 प्रकारे आपण म्हणूया. एक म्हणजे मी म्हणेन की जसं टेक्नॉलॉजी बदलते तसं सायबर क्राईम होण्याचे प्रकार पण बदलतात, कारण की टेक्नॉलॉजीचा ऍक्सेस हा जसा तुम्हाला आम्हाला आहे तसा तो क्रिमिनल्सला सुद्धा आहे. मग जर एखादी नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय तर तीच टेक्नॉलॉजी तो क्रिमिनल सुद्धा वापरू शकतो. बरोबर. हा एक मुद्दा झाला. त्यामुळे सायबर क्राईम हे ऍडव्हान्स होत जातं आणि म्हणूनच त्याला प्रोटेक्ट करण्याचे पण मेकॅनिझम्स हे ऍडव्हान्स व्हावे लागतात. हा एक पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा आपण म्हणूया की सायबर क्राईम होतो, डेटा चोरीला जातो म्हणजे नेमकं काय, हा तुमचा प्रश्न. तर आता बघा, फायनान्शियल डेटा हा एक महत्वाचा डेटा आहे आपला. आपले क्रेडेन्शियल्स महत्वाचे आहेत. बरोबर. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे आपले फोटो शेअर करतो, व्हिडिओ शेअर करतो, ती आपली डिजिटल आयडेंटिटी आहे. बरोबर. तर ती डिजिटल आयडेंटिटी सुद्धा चोरी होते. फेक प्रोफाईल्स बनवले जातात. आपल्या व्हिडिओजचा किंवा आपल्या फोटोजचा उपयोग करून फेक व्हिडिओज किंवा फोटोज बनवले जातात. काही काळापूर्वीच तुमच्या लक्षात असेल की फोटोशॉप वगैरे केलं जायचं. बरोबर. एकाचा चेहरा आणि दुसऱ्याचं बॉडी. बरोबर. बरोबर. तर त्यावेळेस ते लक्षात यायचं, कारण की आपल्याला स्किन टोन्स वगैरे वरून लक्षात यायचं किंवा थोडं झूम करून बघितलं तर लक्षात यायचं. पण आत्ता जे काही टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत ते इतके सॉफिस्टिकेटेड आहेत आणि त्याच्यामध्ये एआयचा यूज होतो, पॅटर्न मॅचिंगचा यूज होतो आणि त्याच्याप्रमाणे मग ते सॉफ्टवेअर्स तसं पद्धतीने ब्लेंडिंग करतात आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा चेहरा जर चेंज केलेला असेल तर तो कळत नाही, लवकर कळत नाही आपल्याला. जसं आता तुम्ही म्हणालात की एआय आलंय, ऍक्च्युअली मी त्या विषयाकडे येणारच होतो. मागे आता मध्यंतरी गिबली आलं होतं. बरोबर. बरोबर. गिबलीचे आपण प्रकार बघितले, खूप छान वाटलं. लोकांनी स्वतःचे फोटोज अपलोड केले, त्याच्यातनं डेटा त्यांनी जसा पाहिजे तशी ती इमेज स्वतःची बनवून घेतली. बरोबर. पण हे किती धोकादायक आहे, कारण मी माझ्या गॅलरीचा ऍक्सेस मी एका थर्ड पार्टीला देतोय. मला माहित नाही तो त्या माझ्या डेटाचं काय करतोय आणि त्याचे दुष्परिणाम माझ्यासाठी काय असतील, खास करून महिलांसाठी. बरोबर. आता
गिबलीचा ट्रेंड आला त्यावेळेस काय झालं की प्रत्येकाने त्याचा कार्टुनाइज्ड फॉर्म बनवून घेतला. बरोबर. तिथे आपण काय केलं, एका वेबसाईटवर गेलो, आपला एक सर्वात चांगला जो फोटो आहे तो आपण तिथे टाकला. कारण आपल्याला कार्टुनाइज करायचा आहे तर मग आपण एक चांगलाच फोटो तिथे टाकणार, जो आपला आवडता फोटो आहे, चांगला आलेला फोटो आहे तो टाकणार. आणि त्याचा कार्टुनाइज्ड फॉर्म आपल्याला मिळाला. तिथे आपण काय दिलं तर एकच फोटो दिला. पण आता जर तुम्ही बघाल की जेमिनाय ट्रेंड आला, येस, त्याच्यामध्ये खास करून महिलांसाठी तुम्ही जे विचारलं तर आता तो जो साडीचा ट्रेंड आलेला आहे, बरोबर, की वेगवेगळ्या साड्या बघायच्या करून प्रॉम्प्ट त्याला जे काही आपण शब्दरचना जी लिहून देतो त्या एआयच्या टूलला म्हणजे जेमिनीला, त्याला प्रॉम्प्ट असं म्हणतात. तर त्या प्रॉम्प्ट तुम्ही जितका चांगला लिहाल तितकं ते आउटपुट रिफाईन होत जातं. बरोबर. म्हणून मग तुम्ही तिथे साडीचे कलर चेंज केले, हेअरस्टाईल चेंज केली, बॅकग्राऊंड चेंज केलं, तर तेवढे जास्त फोटो म्हणजे ते आता का त्याला महत्व आलं, कारण की ते एकदम स्टुडिओमध्ये काढलेले फोटो, एकदम हाय क्वालिटी फोटो वाटतात किंवा असतात, म्हणून ते प्रत्येकालाच ते हवेसे वाटतात. बरोबर. आणि खास करून महिला वर्गासाठी. तर ह्या केसमध्ये काय होतंय की जेमिनी जे आहे ते गुगलचं आहे. आपल्या प्रत्येकाच्याच फोनमध्ये आपला एक गुगल अकाउंट आहे. बरोबर. तर आणि हे जे जेमिनाय म्हणा किंवा नॅनो बनाना म्हणा किंवा गिबली म्हणा, हे सगळे एआय बेस्ड टूल्स आहेत. आता इथे एआय काय करतो, मग एआय एक्झिस्टिंग डेटा, एक्झिस्टिंग फोटोग्राफ्स यांना आधी रीड करतो, स्टडी करतो आणि मग तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करून देतो तुमच्या फोटोचं. बरोबर. पण मग तो जे स्टडी करतो ते फोटोज कोणाचे असतात, ते आपल्या सगळ्या लोकांचे असतात जे तिथे अपलोड केलेले. म्हणजे तो डेटा सेट जितका जास्त तितकं रिझल्ट रिफाईन होत जातात. बरोबर. आता बरोबर. तर आता तुमचा जो अजून एक जो प्रश्न होता त्याला मी उत्तर देतो की गुगल फोटोज हे आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे. बरोबर. आपली गॅलरी, जे फोटोज आपण काढतो किंवा डाउनलोड करतो, ती सगळी गॅलरी सिंकअप होते गुगल फोटोजला. बरोबर. मग जेमिनाय जेव्हा तुमच्या अकाउंट मधून तुमचा अपलोड केलेल्या फोटोला कन्वर्ट करायचंय तर त्याच्यासाठी सर्वात पहिला डेटा सेट कोणता आहे, तर ते तुमचेच फोटो आहेत. करेक्ट. जे गुगल फोटोज मध्ये आहे आणि मग इतर फोटोज आहेत. बरोबर. तर शेवटी हे सगळे काय करतोय आपण, जितका जास्त डेटा अपलोड होतो तेवढा जास्त तो एआय मॉडेल ट्रेन होतो आणि तो ट्रेन झाल्यानंतर तेवढे चांगले रिफाईंड आउटपुट देतो. बरोबर. आता बरेच जण असे म्हणतात की नाही, मी तर माझा फक्त एकच फोटो दिला होता. बरोबर. पण ऑलरेडी त्यांनी गॅलरीचा ऍक्सेस दिलेला असतो, तर तो बाकीचा पण डेटा रीड करू शकतो या केसमध्ये. हो, नॅचरली. कारण शेवटी त्याला जो डेटा सेट आहे, आता याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला मी देतो की हा जेव्हा ट्रेंड सुरू झाला तेव्हा 2 प्रकर्षाने असे केसेस समोर आले. एकामध्ये एका महिलेने तिचा फुल स्लीवचा ड्रेस असलेला फोटो टाकला होता आणि तो जेमिनायचा साडी ट्रेंडसाठी तिने तो प्रॉम्प्ट तसा लिहिला. पण जेव्हा तिने त्या फोटोकडे व्यवस्थित बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या अंगावरती ज्या ठिकाणी हातावरती तीळ आहे त्या जेमिनायनी तसाच फोटो तिला दिला. ओके. मग आता इथे विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की जर तिने एकच फोटो दिला होता आणि तो फुल स्लीव घातलेला फोटो होता, मग जेमिनायला कसं माहिती करेक्ट की तिच्या डाव्या हातावरती कुठे तीळ आहे. बरोबर. हा एक मुद्दा. दुसरी केस अशी समोर आली की एका माणसाने त्याचा हाफ असा कमरेपर्यंतचा फोटो, पासपोर्ट फोटो असेल मे बी, तो त्याने अपलोड केला. त्यांनी त्याच्यासाठी त्याला एक चांगला असा एक फोटो हवा होता, तर त्यांनी तो अपलोड केला, हाफ फोटो अपलोड केला. पण हा फोटो अपलोड केल्यानंतर जेव्हा त्याला आउटपुट आलं, एक फुल फोटो आला, त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की हातामध्ये जे घड्याळ घातलेलं आहे ते जवळपास तो वापरतो त्या घड्याळाच्या सारखा आहे. ओके. आणि त्यांनी जो बेल्ट वापरलेला आहे तो त्याच्याच बेल्टच्या जवळपासचा बेल्ट आहे. ओके. म्हणजे मग आता आपण असं म्हणूया की त्याला कुठून आलं, ते कुठून मिळालं, तर कदाचित आधी स्वतःची गॅलरी म्हणजे त्याची स्वतःची गॅलरी त्या एआयनी सर्च केली असेल की सिमिलर फोटो आहे का एखादा, ज्याच्यामधून त्याचे खालचे फीचर्स लक्षात येतील किंवा तो काय घातलाय त्यांनी, घड्याळ कुठला वापरतो किंवा बेल्ट कुठला आहे.
मग त्याचाच एखादा फोटो असेल ज्याच्यामध्ये ते होतं आणि मग तोच वापरला गेला इकडे त्याचा आउटपुट देण्यासाठी, कदाचित असं येऊ शकतं. ओके, आता जसं आता याच्यात अजून एक मी सांगेन तुम्हाला की सर्वात जास्त धोका महिलांसाठी कुठे आहे. बरोबर. काय होतं, जसा आपण एक फोटो अपलोड करतोय सिंगल, आणि समजा जर त्याच्यामध्ये आपण प्रॉम्प्ट लिहिताना एखाद्या मुलाने असं लिहिलं की ऍड अ इंडियन वाईफ फॉर मी किंवा ऍड अ इंडियन गर्लफ्रेंड फॉर मी, तर त्या केसमध्ये काय होईल, एआय ला काय माहिती ना तुम्हाला गर्लफ्रेंड कोणती द्यायची. बरोबर. मग तो काय करणार, तो असलेल्या अवेलेबल फोटोग्राफ्स जे आपणच अपलोड केलेले आहेत आणि लोकांनीच अपलोड केलेत त्याचपैकी एखादा फोटो तिथे वापरणार आहे. बरोबर. सेम गोष्ट महिलांच्या बाबतीत अशी पण होऊ शकते की समजा एखाद्या महिलेने टाकलं की ऍड अ इंडियन हजबंड, तर कदाचित एखाद्या माणसाचा फोटो येऊ शकतो, कदाचित तुमचा माझा फोटो येऊ शकतो, काय सांगता येतं. तर एकदा का आपला फोटो आपण अपलोड केला तो त्या डेटा सेटमध्ये गेलाय, बरोबर, तर त्या डेटा बेसमध्ये गेलाय असं म्हणूया आपण, तर त्या कलेक्शनमध्ये आहे, तर त्या कलेक्शन मधून तो कधीही पॅरामीटर्सला सूट झाला तर तो फोटो एआय वापरू शकतो. बरोबर. म्हणजे आपण तुम्ही अजून किती लोकांच्या फोटोग्राफ्स मध्ये आहात किंवा मी अजून किती लोकांच्या फोटोग्राफ्स मध्ये आहे आज मला नाही माहिती. बरोबर. साधारण कॉलेजचे जे ग्रुप्स असतात ते हे प्रकारचे एक फोटो अपलोड करतात, ग्रुप फोटो, आणि त्यातनं तो डेटा एक्सट्रॅक्ट करतात. आता याचं तुम्ही फार म्हणजे छान उदाहरण दिलं की जसं एका महिलेसोबत एका पुरुषाचा फोटो किंवा एका मुलासोबत मुलीचा फोटो, पण याचे दुष्परिणाम पण फार भयानक आहेत. रिसेंटली मी मध्यंतरी न्यूजपेपरमध्ये एका सोशल मीडियावरती बघितलं होतं, ह्या कारणांमुळे लग्न मोडलेली आहेत, काही रिलेशन तुटलेली आहेत. बरोबर. आता याचं मूळ कारण काय की खरं की खोटं हे कसं ओळखणार. म्हणजे आता समजा एखादा जेन्युइनली एक फोटो आहे एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीबरोबर किंवा एखाद्या मुलीचा एखाद्या मुलाबरोबर, आणि तो फोटो घरच्यांना सापडला, तर तुम्ही कशा पद्धतीने सांगाल की हा फेक आहे की खरा आहे, सांगू शकत. तर आज एआय ज्या पद्धतीने ऍडव्हान्स झालेला आहे आणि हे जे प्रॉम्प्ट्स लिहितात आणि फोटोज तयार होतात, तर आपल्याला सहजपणे सांगता येतं की हा फेक फोटो आहे. बरोबर. बरोबर. कारण की ते ओळखणं इतकं अवघड झालेलं आहे. तुम्ही नाही त्याला, सामान्य माणूस नाही सांगू शकत की हा एआयनीच बनलेला आहे का, त्यामुळे त्याच्यावर पटकन विश्वास बसू शकतो, आणि विश्वास बसला की मग दुसऱ्या बाजूला हे प्रकार होऊ शकतात. बरोबर. आता जसं आपला युवकांचा, जसं मी म्हणाला कॉलेजचा ग्रुपचा फोटो, तर आता त्याच्या रिलेटेडच माझा दुसरा प्रश्न आहे. आजकाल ह्या फ्री गेम्स म्हणा किंवा फ्री स्कॉलरशिप म्हणा, याच्यामुळे पण काही मुलं टार्गेट होत आहेत, आणि बरेच म्हणजे आता छोटी छोटी मुलं असतात ते कधी कधी या अनवधानाने आईवडिलांचे डेबिट कार्ड म्हणा, क्रेडिट कार्ड म्हणा, पैसे द्यायचे असतात म्हणून त्यांचा यूज करून बळी पडतात. हो, असे केसेस होतात. कारण ऑनलाईन गेम्स जर बघितले आपण, तर ऑनलाईन गेम्स मध्ये चॅट रूम्स असतात, तर आता तिथे अनेक लोक तिथे जॉईन होतात, लाईव्ह खेळतात, तर ती कोण लोक आहेत ही आपल्याला माहित नसतं, आणि ते चॅट रूम मध्ये एकमेकाशी बोलू पण शकतात, कारण की तिथे काही प्रमाणात काही गेम्स असे असतात की तिथे 2 टीम्स पाडलेल्या असतात, एक टीम दुसऱ्या टीमवर अटॅक करत असते वगैरे वगैरे. आणि इथे लहान मुलं कशी बळी पडतात, तर शेवटी ती स्पर्धा आहे. काही जरी म्हटलं तरी गेम्स खेळताना एक लेवल पार करणं, काही प्रमाणात पॉइंट्स मिळवणं, आणि एखाद्या गेम मध्ये माझे इतके पॉइंट्स आहेत असं सांगणं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, हे त्यांना अभिमानाचं वाटतं. बरोबर. तर चॅट रूम्स मधून त्यांना सायबर क्रिमिनल्स त्यांना टार्गेट करतात, त्यांना सांगतात की तू असं कर, तू इतके पैसे दिले तर मी तुझे पॉइंट्स इतक्याने वाढवून देईन, म्हणजे तू अजून पुढे जाशील. बरोबर. आणि लहान मुलांना जेव्हा याच्यात धोके कळत नाही त्यावेळेस ते सहजरित्या आपल्या आईवडिलांचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे डिटेल्स अशा चॅटरूम मध्ये शेअर करू शकतात, आणि ह्या केसेस झालेल्या आहेत. ओके. आता हीच मुलं ऍक्च्युली बऱ्याच वेळा, म्हणजे मुलं म्हणण्यापेक्षा बरेच जण फ्री वायफाय मिळाला की पटकन लॉग इन करून जातात, आणि पूर्ण मग तुमचा ते मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो त्याचा ऍक्सेस काही सेकंदामध्ये देतात. तर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात? बरेच दुष्परिणाम असू शकतात याचे. आता जो फ्री वायफाय आहे, स्पेशली अशा ठिकाणी जिथे कॅफेज मध्ये म्हणा किंवा रेस्टॉरंट्स मध्ये म्हणा, किंवा इव्हन आपण हॉटेलला जातो, हॉटेलला लॉग इन करतो, तिथे सुद्धा तिथला वायफाय असतो,
आता आपण जेव्हा असे फ्री वायफाय वापरत असतो तेव्हा आपल्याला पहिली गोष्ट तर हे माहीत नसतं की कोण कोण तो वायफाय वापरतो. आणि जे नेटवर्कचं ट्रॅफिक स्कॅन करणारे जे टूल्स असतात, जे सायबर क्रिमिनल्स वापरत असतात, ते तुमचा डेटा रीड करू शकतात. तुम्ही जर अशा वायफाय कनेक्शन्सला वापरून बँकिंग ट्रान्झॅक्शन करत असाल किंवा अशा याला वापरून तुम्ही क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स करत असाल, म्हणजे शॉपिंग करताना क्रेडिट कार्ड टाकत असाल डिटेल्स, तर असे महत्वाचे डिटेल्स हे समोरचा व्यक्ती नेटवर्कचा डेटा रीड करून मिळवू शकतो. ओके. आणि दुसरं अजून एक मुद्दा असा आहे की जिथे वायफाय नेटवर्क आहे तिथे एन्क्रिप्शन असण्याची शक्यता, म्हणजे जिथे फ्री वायफाय वगैरे आहे तिथे एन्क्रिप्शन असण्याची शक्यता फार कमी असते. त्याच्यामुळे जो ट्रॅफिक आहे तो सगळा असा क्लिअर टेक्स्टमध्ये जातो. थोडक्यात इन्क्रिप्शन म्हणजे काय? एन्क्रिप्शन म्हणजे आपला डेटा अनरीडेबल फॉर्म मध्ये पाठवणे किंवा स्टोअर करणे. आता इथे आपण नेटवर्कचं बोलतोय म्हणून पाठवणे. ओके. म्हणजे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत डेटा जाताना हा क्लिअर जातो, म्हणजे तो मी इंटरसेप्ट करून तो रीड करू शकतो. बरोबर. जर तो एन्क्रिप्टेड असेल तर जो हॅकर आहे तो त्याला रीड करू शकत नाही. पण इथे सर्वात अजून एक मुद्दा असा मला सांगायचा आहे की जिथे फ्री वायफाय असतात, समजा आता एखादा कॅफे आहे, एबीसी नाव घेऊया आपण थोड्या वेळासाठी, तर त्याचा वायफाय आहे ABC__ वायफाय. बरोबर. पण जर समजा मी असा सायबर क्रिमिनल समजा आहे आणि मला लोकांचा डेटा गोळा करायचा आहे, तर अशा केसमध्ये मी माझ्या मोबाईलवरती सुद्धा एक हॉटस्पॉट तयार करीन, त्याला नाव देईन ABC__ वायफाय 1. बरोबर. आणि तो विदाऊट एनी पासवर्ड मी लोकांना तो ऍक्सेस करू देईन. तर ज्या लोकांना तो रेंजमध्ये येईल त्यांना असंच वाटेल की हा ABC वायफाय हा ओरिजिनल आहे, म्हणजे पहिला आहे, दुसरा त्यांचाच आहे वायफाय 1 किंवा वायफाय 2. बरोबर. तर तिथे आपल्याला ऍज अ कस्टमर आपण जेव्हा त्या कॅफेमध्ये बसलेला असतो आपल्याला माहित नसतं की यांचा जेन्युइन वायफाय कोणता आहे. एक्झॅक्टली. आणि आपण सहजपणे त्या वायफायला सुद्धा कनेक्ट होऊन जाऊ शकतो आणि आपला डेटा तसा पद्धतीने सुद्धा चोरी होऊ शकतो. बरोबर. सर, तुम्ही आता बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. आता नवरात्रीचे दिवस चालू आहेत, खास करून आपण महिलांसाठी जागरचे पॉडकास्ट सिरीज घेत आहोत. बरोबर. तर महिलांसाठी सायबर क्षेत्रात कुठले कुठले धोके आहेत? मोस्टली एआयचा धोका तर सगळ्यात जास्त आहे. हो. तर महिलांनी त्यातून वाचण्यासाठी काय करायला हवं? आता जसं मी मगाशी सांगितलं की सोशल मीडियाचे धोके हे सर्वात जास्त आहेत महिलांसाठी. का तर त्यांचा तो सर्रास जो वापर आहे, स्पेशली आत्ताची जी जनरेशन आहे किंवा एक जनरेशन मागची, यांचा सोशल मीडियाचा वापर खूप आहे, म्हणजे प्रेझेन्स आहे. इथे त्या अशा ट्रेंड्सला सहजपणे त्याच्यामध्ये इन होतात. आपण असं म्हणूया, बळी पडणं म्हणण्यापेक्षा इन होतात त्या ट्रेंडमध्ये. आणि त्याचे धोके त्यांना माहीत नसतात, त्याच्या मागे काय दडलंय हे त्यांना माहीत नसतं. मग आपला फोटोज अपलोड करणे वगैरे. आणि सोशल मीडियामध्ये जो प्रेझेन्स असतो महिलांचा, त्याच्यामध्ये एक अजून अशी गोष्ट असते की त्यांना ते सुंदर दिसतात किंवा त्यांना फार सुंदर गाणं म्हणतात, सुंदर त्यांना डान्स करू शकतात, थोडक्यात ऍप्रिसिएशन. तर अननोन व्यक्तीकडनं सुद्धा ते ऍप्रिसिएशन आलं तरी ते कोणालाही आवडतं. तसंच ते महिलांच्या बाबतीत पण आहे की त्यांना कमेंट्स, लाईक्स, शेअर्स आले तर त्यांना आवडतं. आणि त्याच प्रकारामध्ये जर समजा कोणी असा अननोन व्यक्तीचे कनेक्शन रिक्वेस्ट आले तर काही जणांना त्यांचे फॉलोअर्स वाढवायचे असतात, त्यांचे कनेक्शन्स वाढवायचे असतात, म्हणून ते ऍक्सेप्ट करतात. बरोबर. आता जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या अख्ख्या गॅलरीचा किंवा आपण म्हणूया की त्या अकाउंटवरती जेवढं काही शेअर केलेलं आहे ते तुम्ही ऑलरेडी दुसऱ्याला ते विजिबल करून देता आहात. बरोबर. आणि काहींचे प्रोफाईल तर सरळ सरळ ओपन असतात, त्याच्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची प्रायव्हसी सेटिंग नसते. म्हणजे जिथे कनेक्शन रिक्वेस्टची गरज पडते आपण म्हणूया चला तिथे तरी ते थोडा विचार करून ऍड करतील, पण जिथे गरजच पडत नाही, जे प्रोफाईलच ओपन आहे आणि सगळेच जण फॉलो करू शकतात, तिथे तर तुम्ही तुमचं सर्व ऍक्टिव्हिटी जगासाठी ओपन ठेवलेली आहे. बरोबर. आता मी याच्याच अनुसरून एक प्रश्न आहे की बऱ्याच वेळा म्हणजे सिंगल व्यक्ती असो किंवा काही कपल्स असो, आजकाल एक सवय लागलेली आहे, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काय दिनचर्या केली त्यांनी, मी काय खाल्लं, मी कुठे फिरायला गेलो, सगळं पोस्ट करत असतात. तर ह्याचे दुष्परिणाम किती असू शकतात? ह्याचे दुष्परिणाम बरेच असू शकतात. तुम्ही जेव्हा स्पेशली जेव्हा लोक असं
अपलोड करतात की मी वेकेशनला चाललो आहे, मी फायनली आय एम गोइंग फॉर अ वेकेशन. जेव्हा असं म्हणतात की बाबा खूप दिवसांपासून या दिवसाची वाट बघत होतो की कधी मी एकदा सुट्टीवर जातो आणि मग मी मलेशिया फिरायला चाललो किंवा लंडन फिरायला चाललो. तर लोकांना तुम्ही अनावधानाने हे सांगताय की मी इथे नाहीये. मग आता जेव्हा तुम्ही इथे नाही आहात तेव्हा तुमच्या नावाचा वापर करून किंवा तुमच्या त्या माहितीचा वापर करून तुमच्या जवळच्या लोकांना टार्गेट केलं जाऊ शकतं. त्यांना सांगितलं जाऊ शकतं की अरे ती व्यक्ती लंडनला गेली आहे, तिथे ती अडकली आहे, त्याला पैशाची गरज आहे, मी गोळा करतोय पैसे सर्वांकडनं. तुमच्या फेसबुक फ्रेंड्सला तशी रिक्वेस्ट जाऊ शकते, डीएम मेसेजेस जाऊ शकतात. बरोबर. की अरे तुला माहितीये मी तर लंडनमध्ये आहे, माझं असं असं झालं, माझं नुकसान झालंय, इथे माझं पासपोर्ट चोरीला गेलाय किंवा माझं वॉलेट चोरीला गेलंय, तर मला पैशांची आता गरज आहे, माझ्याकडे कुठलाच मार्ग नाहीये पैसे ऍक्सेस करण्याचा, तर मग तुम्ही या अकाउंटवरती पैसे पाठवा. मी त्यांना तुमच्या सर्वांचे डिटेल्स दिलेले आहेत आणि मी आता परत आलो की मग आपण पुढचं बोलूया. असं जे इमोशनली स्टोरी टाकून आणि एक तेवढी अर्जन्सी पण दाखवली जाते की समोरच्याला असं वाटेल की अरे खरंच हा प्रॉब्लेम मध्ये आला असेल, कारण मला तर माहितीये की हा लंडनला गेलाय, जवळ नाहीये आणि त्याला मी रीच आउट पण करू शकत नाहीये किंवा त्याचा फोन नंबर नाही किंवा त्याचं कुठल्याही प्रकारे तो मला कॉन्टॅक्ट करू शकत नाही, मी त्याला कॉन्टॅक्ट करू शकत नाही. तर अशा वेळेला आपण असे आपले फ्रेंड्स हे अशा मेसेजेसला पण बळी पडण्याची शक्यता असतेच. बरोबर. आता याला अनुसरूनच एक ब्लॅकमेलिंग असतं आणि एक ऑनलाईन स्टॉकिंग असतं. स्टॉकिंग आतापर्यंत आपण बघितलं की फॉलो करतोय, पण आता हे ऑनलाईन स्टॉकिंग एक्झॅक्टली कसं असतं आणि ते कशा प्रकारे वर्क करतं? आता बघा, ऑनलाईन स्टॉकिंग हे केव्हा केलं जातं, काहीतरी एक उद्देश आहे त्याच्या मागे तेव्हा, बरोबर. तर तिथे समोरच्या व्यक्तीला हे सांगितलं जातं की बा मला माहितीये तुझं दिवसभरात काय चालतं, तू कुठे कुठे जातेस किंवा जातोस, कोणाकोणाला भेटतोस, कोणाशी बोलतोस. म्हणजे त्यांना असं भासवलं जातं की बाबा माझी नजर आहे तुझ्यावरती आणि तुझ्या सर्व ऍक्टिव्हिटीज मला माहिती आहेत, मग मी अमुक करीन तमुक करीन किंवा मी ही गोष्ट लीक करीन बाहेर. स्पेशली आता बिझनेसमॅन असतात, त्यांना त्यांचे काही डील्स असतात, त्यांचे काही पॉलिटिकल कनेक्शन्स असतात, ते लोकांना भेटत असतात. तर अशा व्यक्तीला जर समजा तुम्ही सांगितलं की माझी पूर्ण नजर आहे तुझ्यावरती, मला पूर्णपणे माहिती आहे, तर ती व्यक्ती थोडीशी कॉशियस होईल की अरे नेमकं काय चाललंय. बरोबर. किंवा काही जणांना असा संशय येतो की आमचे ना घरातलं वायफाय पूर्णपणे हॅक झालेलं आहे किंवा आमचा मोबाईल फोन हॅक झालेला आहे, कोणतरी आमचं सगळं कन्व्हर्सेशन ऐकतंय, आमच्यात काय बोलणं चाललंय हे ऐकतंय. आता असे बरेचसे केसेस पण आम्ही बघितलेत की ज्याच्यामध्ये लोक असं म्हणतात की माझं सगळंच हॅक झालेलं आहे, मला कोणतरी फार स्टॉक करतंय, त्याला सर्वच माहिती आहे मी काय करतोय. म्हणजे इव्हन मी टी शर्ट कोणत्या रंगाचा घातलाय हे सुद्धा त्याला माहितीये आणि मग ते मला फोन करून सांगतायत की हा नको घालू, तो घाल, हा चांगला वाटतोय. म्हणजे ते मला बघतायत का. म्हणजे लोकांना ती एवढी प्रमाणात भीती तयार होते त्यांच्या मनात की आपल्याला कोणतरी बघतोय, कोणतरी नजर ठेवतोय आपल्यावरती. असेही प्रकार घडतात. ओके. आता हल्ली ऑनलाईन डेटिंग ऍप्स आलेले आहेत, बरेच जण त्याला बळी पडतात, तर बळी पडू नये यासाठी तुम्ही काय सांगाल? आता बघा, डेटिंग ऍप्स वापरण्याचा एक पर्टिक्युलर उद्देश असतो की आपल्याला मैत्री करायची असते किंवा पुढे जायचं असतं. तर तुम्ही लोकांचे प्रोफाईल स्कॅन करता, बघता, तसेच लोकही तुमचा प्रोफाईल स्कॅन करतात, बघतात. पण आता जर समजा कोणी कॉन्टॅक्टच केला, लेट्स से तुम्हाला एक मेसेज वरती कॉन्टॅक्ट झाला, तर आपण स्वतः फोन किंवा व्हिडिओ इनिशिएट करावा, व्हिडिओ कॉल इनिशिएट करावा, ती व्यक्ती कोण आहे हे बघावं, ती व्यक्तीचा प्रोफाईल, फोटो आणि समोर व्हिडिओ दिसणारी व्यक्ती सेम आहे का हे बघावं आणि मगच पुढे जावं असं मी सांगेन. कारण की तिथे प्रोफाईल वरती एखादा म्हणजे असं उदाहरण घेऊया आपण की एखाद्या ऍक्टरचा फोटो लावलेला आहे, पण प्रत्यक्षात दिसताना तो व्यक्ती तसा दिसतच नाहीये. मग हे नंतर लक्षात येण्यापेक्षा जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करता त्याच वेळेस हे सगळं बघितलं गेलं पाहिजे. ओके. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मीटिंग इनिशिएट करायच्या आधी. आता आपल्या लॅपटॉपला वेबकॅम असतो, आपल्या मोबाईलला आजकाल चांगले 20-20, 50-50 मेगापिक्सेलचे कॅमेरे आलेले आहेत, एक फ्रंट असतो, बॅक असतो. तर मोबाईल बंद असल्यानंतर सुद्धा हे आपल्यावरती वॉच करू शकतात हे वेबकॅम्स? वेबकॅम्स नाही करत वॉच,
पण मायक्रोफोन्स मात्र डेटा तुमचा जे तुम्ही बोलताय तुमच्या बोलण्यातले जे कीवर्ड्स असतात, काही काही ऍप्स असे असतात की ते कीवर्ड्स पिक करतात. म्हणजे आता एखादा एकदम नॉन रिलेटेड असा, तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड नाही, तुमचा काही संबंध नाही असा जरी एखादा विषय तुम्ही बोललात तरी कदाचित तुम्हाला असं लक्षात येईल की लगेचच फेसबुकला किंवा गुगलला त्या प्रकारचे ऍड्स मला दिसत आहेत. एक्झॅक्टली, आता मी तेच म्हणणार होतो. म्हणजे आपण बोललो की काही सेकंदात काही सेकंदात, बरोबर. तर एखादा, मी का म्हणतोय नॉन रिलेटेड, कारण की जर तुम्हाला टेस्टच करायचा असेल तर तुम्ही एखादा विषय जो तुम्ही कधीच करत नाही अशा एखाद्या विषयाबद्दल बोलून बघा, तुम्हाला ते प्रूफच मिळेल त्याचा की या गोष्टी घडतात म्हणून. बरोबर. आता जसं तुम्ही म्हणाला मायक्रोफोन, आता काही काही ऍप्स जे असतात की जेन्युइन ऍप्स असतात त्यासाठी मायक्रोफोन ऑफ करायला, म्हणजे ऑन करावा लागतो. तर हे जे दुसरे ऍप्स आहेत तर हे कसे आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो? आज आता काय झालंय की बरेचसे ऍप्स हे व्हॉइस कमांडनी चालतात, त्यामुळे त्यांना मायक्रोफोनचा ऍक्सेस हा द्यावा लागतो. बऱ्याचदा आपण जेव्हा कुठलाही ऍप डाउनलोड करतो तेव्हा त्याने विचारलेल्या परमिशन्सला आपण सरसकट हो म्हणतो, न विचार करता की खरंच या ऍपला या परमिशनची गरज आहे का. एक उदाहरण म्हणून सांगतो की समजा आता मी एखादं टॉर्च ऍप्लिकेशन जर घेत असेल आणि ते टॉर्च ऍप्लिकेशन जर मला मायक्रोफोन, कॉन्टॅक्ट लिस्ट, कॉल लॉग्स ह्याचा ऍक्सेस मागत असेल, स्टोरेजचा ऍक्सेस मागत असेल, म्हणजे माझ्या गॅलरीचा ऍक्सेस मागत असेल, तर तिथे मी पॉज घेतला पाहिजे आणि तिथे मी विचार केला पाहिजे की खरंच याला गरज आहे का. कारण की आपण टॉर्च ऍप्लिकेशनचा वापर कधी करणार आहे, जेव्हा अंधारात आपल्याला काहीतरी शोधायचंय, तर तो फक्त कॅमेराचं टॉर्च ऑन करणार आहे, फ्लॅश ऑन करणार आहे, बरोबर. तर ते कॅमेराचं फ्लॅश ऑन करण्यासाठी असलेलं जे ऍप्लिकेशन आहे त्याला खरंच कॉन्टॅक्ट लिस्टची गरज आहे का, त्याला खरंच अशा गोष्टींची गरज आहे का, तर नाहीये स्पष्टपणे. म्हणजे जर आपण एकदम क्लिअर विचार करायचा झाला तर तिथे नाहीये, त्याची गरज नाहीये. पण बिकॉज आपण ते बघितलेलं नसतं, खूप लोकांनी ते बघितलेलं नसतं आणि तेवढा विचार टाकलेला नसतो, त्यामुळे अनावधानाने असे बरेचसे ऍप्लिकेशन्स आपल्या फोनमध्ये असतात ज्यांना ज्या परमिशन्सची गरज नाही पण ती परमिशन्स देऊन ठेवलेत आपण. आता ह्याच्यात सर्वात सावधानता कशी बाळगता येते किंवा आपण सावध कसे राहू शकतो या गोष्टींच्या पासून, की अधूनमधून आपण स्वतः आपल्या फोनमध्ये जाऊन ते परमिशन्स रिव्ह्यू केले पाहिजे की खरंच ह्या मायक्रोफोनचे परमिशन्स आपण कोणाकोणाला दिलेत. जिथे आपण व्हॉइस कमांड कधीच वापरत नाही अशा ऍप्लिकेशन्सचे परमिशन्स आपण डिनाय करून टाकायला पाहिजे, आपण नाही द्यायला पाहिजे ते परमिशन्स. पुन्हा असे जर ऍप्लिकेशन्स असतील ज्यांना गरज नाहीये माझ्या कॉल लॉगची किंवा माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टची, ते ऍप्लिकेशन्स आपण काढून टाकले पाहिजेत. तर हा रिव्ह्यू होणं एक काही थोड्या वेळाने आपण तो रिव्ह्यू घेतला पाहिजे, निदान 6 महिन्यांनी तरी, वर्षभराने तरी. स्पेशली जेव्हा आपण काही ऍप्स सारखे डाउनलोड करतो, रिमूव्ह करतो, डाउनलोड करतो, परत रिमूव्ह करतो, म्हणजे काही ट्राय करायचं असतं नवीन. स्पेशली हा जो AI ट्रेंड आहे त्याच्यामध्ये म्हणूया आपण की आता फेस स्वॅपसाठी असतात किंवा इतर फोटोग्राफीशी रिलेटेड काही ऍप्स असतात, गॅलरीचे ऍप्स असतात. तर बऱ्याचदा ती गॅलरी आपल्याला तेवढी युजर फ्रेंडली वाटत नाही, म्हणून मग ती आपण डिलीट करतो, मग दुसरी शोधतो, ती डाउनलोड करून बघतो. मग असे आपण बरेचसे ऍप्स ट्राय आउट करत असतो. ते ट्राय आउट करताना आपण त्याला जे परमिशन्स देतोय ते खरंच त्याला आवश्यक आहे का हे पण बघितलं गेलं पाहिजे. बरोबर. जसं आता पण मी म्हणाला की वेबकॅम म्हणा की मोबाईलचे कॅमेरे, पण आता सीसीटीव्ही पण लोक घरात बसवायला लागलेत आणि त्याचा ऍक्सेस डायरेक्ट इंटरनेटची, तर ही किती धोकादायक आहे? आता कसं आहे, त्याचे जे कॉन्फिगरेशन सेटिंग्स केलेले असतील, म्हणजे की ते पब्लिकली अवेलेबल नसावं असे जर केलेले असतील तर त्याला धोका कमी आहे. ओके. पण जर ते पब्लिकली अवेलेबल असतील, म्हणजे माझ्या घरातला वायफायचा कॅमेरा हा इंटरनेट थ्रू मी ऍक्सेस करू शकतोय माझ्या मोबाईलवरती, बरोबर, तर याचा अर्थ त्याचं कनेक्शन मी इंटरनेटला दिलेलं आहे, तर ते किती सिक्युअर आहे हे मी बघितलं पाहिजे. म्हणजे तो ऍक्सेस फक्त मला मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी योग्य तो युजर नेम पासवर्ड मी टाकला पाहिजे, त्याच्यासाठी जो माझा घरातला राउटर आहे किंवा घरातला जो वायफाय आहे तो सुद्धा पासवर्ड प्रोटेक्टेड हवा. ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता आपण घेतली पाहिजे. ओके. आता मी जसं घरातलं म्हणालो, आता डॅश कॅम हे कारला सुद्धा आलेले आहेत, बरोबर, ते पण मोबाईलला कनेक्ट असतात. हो. तर तो पण सगळा डेटा घेतो, तर तो पण डॅश कॅम हे रेकॉर्ड करतात, त्याचं जे ऍप्लिकेशन असतं ते मात्र तुमच्या मोबाईल मधले परमिशन्स मागतं, बरोबर, हे खरं आहे.
पण जर आपण असं बघितलं की डॅशकॅम आणि तुमच्या मोबाईल मध्ये कनेक्टिव्हिटी जी असते ती फक्त तो डेटा घेण्यासाठी, म्हणजे जे त्या डॅशकॅम मध्ये असलेला मेमरी चिप असते तिथे तो रेकॉर्ड होतो रोजचा प्रवास आपला. बरोबर. तो रेकॉर्ड केलेला प्रवास हा डाउनलोड करण्यासाठी ती कनेक्टिव्हिटी दिलेली असते त्या ऍप थ्रू. बरोबर. ओके. पण तो ऍप मात्र परमिशन्स मागू शकतो तुमच्या सर्व डिव्हाइसचे. करेक्ट. म्हणजे कुठे कुठे गेलोय, काय काय केलंय, काय काय बोललो, सगळं असतं त्याच्यात रेकॉर्ड होतं. हो बरोबर. आणि आता गुगल मॅप्स आहेत आपल्याकडे आपल्या फोनमध्ये. आपण मॅप्सचा वापर करतो पॉइंट टू पॉइंट ट्रॅव्हल करण्यासाठी, तर ती सगळी हिस्ट्री असते. शिवाय आपण बाकीचे जे ओला उबर सारखे जे ऍप्स आहेत ते वापरतो, त्याच्यामध्ये सुद्धा मॅप्स आहेत, त्यात सुद्धा सगळी ट्रॅव्हल हिस्ट्री असते आपली. बरोबर. म्हणजे एकंदर जर तुम्ही बघितलं तर आपण काय बोलतो, काय बघतो, म्हणजे मोबाईल स्क्रीनवरती कुठे जातो, ह्या सगळ्याच गोष्टी आज तसं म्हटलं तर प्रायव्हेट राहिल्याच नाहीयेत. करेक्ट. प्रायव्हेट नाहीच आहे, कारण 24 तासातले मी तर म्हणेल बऱ्याच जणांच्या हातात 20-20 तास मोबाईल असतो. हो. आणि कधी कधी समोर लॅपटॉप समोर, कम्प्युटर समोर पण असतात बसलेले. बरोबर. आता याच्या अनुसरूनच एक प्रश्न आहे माझा, की मला ट्रान्झॅक्शन करायचं आहे, माझा लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, पण मी माझ्याकडे अँटीव्हायरस पण आहे, आणि तरी देखील पण मी बळी पडू शकतो या केसेसमध्ये जर मी प्रिकॉशन नाही घेतलं तर. म्हणजे कुठलं प्रिकॉशन मी घ्यायला हवं आणि कुठलं नाही घ्यायला हवं? आता अँटीव्हायरस तुमच्या कम्प्युटरमध्ये आहे तर याचा अर्थ काय होतो की तुमचा कम्प्युटर हा व्हायरसेस पासून सेफ आहे. ओके. त्यात पण जर ते अँटीव्हायरस अपडेटेड आहे, लेटेस्ट आहे, तर जर आता तुम्ही ते एखादा ट्रायल पॅक घेतलंय आणि तो त्याला कधीच अपग्रेड केलेलं नाही, अपडेट केलेलं नाही, तर तो तेवढा तुम्हाला लेटेस्ट व्हायरसेस पासून प्रोटेक्शन देत नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रत्येक येणारी फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये, समजा तुम्ही ईमेल मध्ये तुम्हाला एखादं अटॅचमेंट आलं किंवा तुम्ही इंटरनेटवरती काहीतरी सर्च करून डाउनलोड करण्यासाठी काही फाईल्स डाउनलोड केल्या, समजा तुम्ही काही फाईल्स डाउनलोड केल्या, तर त्या फाईल्समध्ये एखादा मॅलवेअर असेल तर तो हे व्हायरसेस, अँटीव्हायरसेस कदाचित पकडतील. पण काही असे प्रोग्राम्स असतात जे हे अँटीव्हायरसेस नाही पकडू शकत आणि त्याच्याने तुमचा कम्प्युटर करप्ट होऊ शकतो. त्याच्यामध्ये एखादा स्पायवेअर इन्स्टॉल होऊ शकतो. स्पायवेअर काय असतो, जसं आता आपण मॅलवेअर बोललो, तर मॅलवेअर हा तुमचा कम्प्युटर मधला डेटा हा खराब करू शकतो, तो डिलीट मारू शकतो, त्याला अनरीडेबल करू शकतो. पण स्पायवेअर असे सॉफ्टवेअर असतात जे जेन्युइन वाटतील तुम्हाला, ज्याच्यात काही व्हायरस वगैरे काही नाहीये, तर त्याचं काम एवढंच आहे की तुमच्या कम्प्युटर मधला डेटा हा दुसरीकडे कुठेतरी पाठवणे, स्पाईंग करणे थोडक्यात. ओके. तर मग तो जेव्हा तुम्ही ब्राउझर ऑन कराल, जेव्हा तुम्ही एखाद्या बँकिंग वेबसाईट, युजर नेम, पासवर्ड असं तो कॅप्चर करेल आणि मग तो एका टेक्स्ट फाईल मध्ये त्याच्या कमांड अँड कंट्रोल सर्व्हरला पाठवेल. आम्ही त्याला कमांड अँड कंट्रोल C2C सर्व्हर असं म्हणतात. ओके. ते एखादा मॅलवेअर असतो, एखादा स्पायवेअर असतो, त्याचा तो मुद्दामून क्रिएट केलेला सॉफ्टवेअर आहे, तर त्याला बॅकएंडनी कुठून तरी कंट्रोल केला पाहिजे जिथे तो डेटा पाठवणार आहे. बरोबर. 10 वर्षापूर्वीची सिच्युएशन अशी होती की जे सैनिक आहेत प्रत्येक देशाचे, ते बॉर्डरवरती येऊन युद्ध करायचे, पण आता ती गरज राहिलेली नाही, कारण सायबर युद्धाला चालू झालेलं आहे. तर हे सायबर युद्ध कुठल्या कुठल्या प्रकारचे होऊ शकतं आणि हे कसं टार्गेट करतं? आता आपण, तुमचा जो प्रश्नाचा पहिला पार्ट आहे, गरज आहेच. जसं फिजिकली बॉर्डर सिक्युअर करायची गरज आहे, त्याच्यासाठी ती आर्मी तर लागतेच, प्रश्नच नाही. पण जसं सुरुवातीला मी बोललो की टेक्नॉलॉजी जशी जशी बदलते, जशी जशी ऍडव्हान्स होत जाते, तसं तसं क्राईमचे प्रकार पण ऍडव्हान्स होत जातात. आणि टेक्नॉलॉजीचा वापर हा नॅशनल यूज साठी पण केला जातो. बरोबर आहे की नाही? की बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर झालं, रेल्वेज झालं, सॅटेलाइट्स झाले, कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर झालं, बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर झालं, तर हे सगळं नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंडर येतं. बरोबर. एनर्जी ग्रिड्स झाले आपले, पॉवर ग्रिड्स, हे सगळे नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंडर येतं. आणि यांना सुद्धा आज कम्प्युटर्स थ्रू कंट्रोल केलं जातं, सॉफ्टवेअर प्रोग्राम्स त्याच्यासाठी लिहिले जातात. मग पुन्हा तिथेच आलो आपण की जिथे कम्प्युटर्स आहे तिथे तो सायबरचा धोका आहे, कारण की तिथले जे कम्प्युटर्स असतात ते सुद्धा शेवटी इंटरनेटला कनेक्टेडच असतात, जोडलेले असतात. फक्त आता तिथे त्यांनी कुठल्या प्रकारचे सिक्युरिटी मेकॅनिझम्स वापरलेत याच्यावरती त्यांची किती सुरक्षित आहेत की नाही हे अवलंबून आहे. सायबर वॉरफेअर
हा पण एक प्रकार आहे ज्याच्यात आपण म्हणूया की दोन देशांमध्ये त्यांचं नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर बर्बाद करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने काही ग्रुप्स काम करतात. तर ती आपण असं म्हणूया की समजा चायना बेस्ड काही ग्रुप्स आहेत ते इंडियावरती अटॅक करतात, किंवा रशिया बेस्ड ग्रुप असतील, किंवा युक्रेन बेस्ड ग्रुप्स असतील. आता रशिया आणि युक्रेनचं वॉर चालू आहे, तर ते आपसामध्ये त्यांचे जे सायबर एक्सपर्ट्स आहेत ते एकमेकाच्या देशांच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला ऍक्सेस करण्याचा, डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटला ऍक्सेस करण्याचा, आणि मग तिथून पुढे त्याचा वापर, त्या एकदा एंट्री मिळाली की मग तो वापर त्या देशाविरुद्ध करण्याचा सुद्धा प्रकार हा सायबर वॉरफेअर या कॅटेगरीमध्ये बसतो. जसं तुम्ही आता सायबर वॉरफेअर म्हटलात, आता रिसेंटली आपलं ऑपरेशन सिंदूर झालं होतं, त्या केसेसमध्ये पण जे पाकिस्ताननी पुरावे दाखवले होते ते बरेचसे फेक दाखवले होते. कदाचित तो हाच प्रकार होता का वेगळा काही होता? काही प्रमाणात आपण म्हणूया की तो हाच प्रकार होता, पण तो ऍक्च्युली नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार होता. आता तिथे मुद्दामूनच असे काही फोटोग्राफ्स बनवून पाठवायचे ट्विटरवरती म्हणा किंवा फेसबुक सारख्या याच्यावरती, की जेणेकरून लोकांना असं वाटेल, म्हणजे आपल्याकडच्या लोकांना असं वाटेल की अरे त्यांनी पण आपल्यावरती खूप अटॅक केला, किंवा त्यांच्याकडच्या लोकांना असं वाटेल की अरे आपली पण काही कमी नाहीये. म्हणजे तर त्यासाठी हा प्रॉपगँडा पसरवला जातो. आपण असं म्हणूया की तो एक प्रॉपगँडा त्या लिमिटेड काळापुरता प्रॉपगँडा पसरवण्यासाठी हे केलं जातं. याच्यामध्ये आता स्टेट स्पॉन्सर्ड जे ऍक्टिव्हिटीज असतील त्याला तुम्ही सायबर वॉरफेअरच्या अंडर घेऊ शकता. काही असे उत्स्फूर्तपणे काही ग्रुप्स असतात जे त्याच्यात भाग घेतात. ओके. म्हणजे आता ट्विटरवरती म्हणा किंवा फेसबुक सारख्या माध्यमातून किंवा इंस्टाग्राम सारख्या याच्यावरून काही अकाउंट्स जे स्वतःला म्हणजे सेल्फ घोषित आर्मी असं म्हणून की आम्ही इंडियन सायबर आर्मी आहे बा आम्ही, तर मग आमचे सगळे लोक एक साथ ट्विट्स करतात, म्हणजे मग ते ट्रेंडिंग मध्ये येईल. ओके. किंवा आमचे सगळे लोक एक साथ एखाद्या फोटोला पोस्ट करतात की बा नाही खरोखरच तिकडे आमच्याही लोकांनी खूप नुकसान केलं. पण हे आपल्या आपल्या लेवलला चालतं, हे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये असतं. याचा आणि सायबर वॉरफेअरचा काही संबंध नाही. इथे फक्त आपण जसं आपली आर्मी लढते तर मग आता आम्ही पण त्याला सपोर्ट करतोय डिजिटली. जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक फील्डसाठी, म्हणजे तुम्ही सेक्टर्सची नावं घेतली वेगवेगळ्या, तर ह्या सेक्टरसाठी हे सायबर एक्सपर्ट सध्या खूप लागत असतील. तर सगळ्यात महत्त्वाचं माझं म्हणणं हे आहे की जे आता विद्यार्थी शिकतायत किंवा ज्यांना करिअर करायचं आहे याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये, तर कुठले कुठले ऑप्शन्स आहे आणि त्यांनी काय करायला हवं? फार छान प्रश्न विचारलाय तुम्ही हा. आत्ता आपल्या देशाला खूप जास्त प्रमाणात सायबर सिक्युरिटीच्या प्रोफेशनल्सची गरज आहे. आता ती गरज म्हणजे कशी आहे की जेव्हा एकतर असे काही प्रोडक्ट्स बनले पाहिजेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स जे आहेत आपले, त्यांनी जर सायबरचं करिअर निवडलं तर त्यांनी त्यांचं प्रोग्रामिंगचं नॉलेज वापरून त्यांनी असे प्रोडक्ट्स क्रिएट केले पाहिजेत की जे या अशा सामान्य माणसांना सुद्धा किंवा लॅपटॉप्स, कम्प्युटर्स यांच्यासाठी यांना सिक्युअर करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. म्हणजे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा होम यूज किंवा पर्सनल यूजचे जे आपले कम्प्युटर असतात त्यांना सिक्युअर करण्यासाठी. तर असे काही ऍप्लिकेशन्स डेव्हलप केले पाहिजेत. दुसरं, जेव्हा असा इन्फ्रास्ट्रक्चर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनेट कनेक्टेड असतो तेव्हा त्याचा मॉनिटरिंगची गरज पडते, त्याची टेस्टिंगची गरज पडते, सिक्युरिटी टेस्टिंगची गरज पडते. मग अशा सगळ्या फील्ड्स मग ओपन होतात या येणाऱ्या जनरेशनसाठी, येणारे जे आपले यंग इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी, की त्यांनी सायबर करिअर निवडलं, सायबर क्षेत्र जर निवडलं तर त्याच्यामध्ये करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की टेस्टिंग आहे, डेव्हलपमेंट आहे, मेंटेनन्स आहे, अशा अनेक गोष्टी ते करू शकतात. त्याच्यासाठी आज जर ट्रेंड बघितला तर खूप साऱ्या कॉलेजेसमधून सायबर सिक्युरिटीचे स्पेशलाइज्ड कोर्सेस चालू झालेले आहेत. BSc पासून ते BE BTech पर्यंत सायबर सिक्युरिटी स्पेशलायझेशन असलेले कोर्सेस आहेत. जसं आजचा जो ट्रेंड आहे तो बघितला तर AI ML वरती स्पेशलायझेशन आहे, डेटा सायन्स वर स्पेशलायझेशन आहे, तसंच सायबर सिक्युरिटी हा एक स्पेशलाइज्ड टॉपिक घेतला जातो आणि विद्यार्थी त्याला ऍडमिशन घेत आहेत. आणि इन फ्युचर अशी मुलं आपल्याला मिळतील ज्यांचं स्पेशलायझेशन हे सायबर सिक्युरिटी असेल आणि त्यांना मग त्याच प्रकारचं
कदाचित एंगेजमेंट तसेच मिळतील इंडस्ट्रीमध्ये. ओके, नॉर्मली क्राईम झाला म्हणजे एक पोलीस असतो आणि एक वकील असतो. तर आता सायबर क्राईममध्ये म्हणजे एक पोलीस पण असतो, एक इन्व्हेस्टिगेटर पण असतो आणि एक सायबर वकील पण असतो याच्यासाठी. बरोबर, आपण म्हणू शकतो. कसं आहे की आता पोलिसांचं जे काम आहे ते इन्व्हेस्टिगेशन करणं. आता जेव्हा सायबर क्राईम होतं त्यावेळेस पोलिसांचाच एक वेगळा डिव्हिजन आहे ज्याला सायबर सेल असं म्हणतात. ओके, तर सायबर सेलकडे मग आपली ती तक्रार दिली जाते आणि मग ते त्याला इन्व्हेस्टिगेट करतात. आता सायबर लॉ केलेले वकील ज्यांना सायबर लॉचं अंडरस्टँडिंग आहे की आपल्या कम्प्युटर क्राईम जर केलं, कम्प्युटर क्राईम असेल तर त्याला कुठल्या सेक्शन्समध्ये काय शिक्षा आहे किंवा कुठल्या प्रकारच्या क्राईममध्ये ते मोडतंय. म्हणजे फायनान्शियल फ्रॉड आहे की सोशल मीडिया फ्रॉड आहे की इम्पर्सोनेशन आहे की लेट्स से एखाद्याचं फेक प्रोफाईल बनवला आणि त्याला बदनाम केलंय. तर असे वेगवेगळे क्राईमचे जे प्रकार आहेत तर तो कुठल्या सायबर क्राईम प्रकारामध्ये मोडतो हे आपल्याला एखादा सायबर लॉचा तज्ज्ञ सांगू शकतो. ओके, तर सायबर लॉयर्स असतात ज्यांना टेक्नॉलॉजीची पण जाण असते आणि त्यांना लॉ साईडची पण जाण असते आणि मग ते तुमची केस मग भक्कमपणे ते लढू शकतात, तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतात. सर, तुमची सायबर स्निपर ही संस्था आहे, 2017 पासून तुम्ही ती सुरू केलेली आहे. तर एक्झॅक्टली त्याच्या मागचा उद्देश काय आणि तुम्ही काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता? ओके, उद्देश हाच होता की सायबर सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये माझं जे करिअर आहे ते त्याच्यामध्ये मी जे काही केलं आहे त्याच गोष्टी घेऊन सर्व्हिसेस लोकांना देणं, स्पेशली कंपनीजला म्हणजे कॉर्पोरेट्सला आपण सर्व्हिसेस देतो. त्याच्यामध्ये कन्सल्टिंग सर्व्हिसेस आहे, ऑडिटिंग सर्व्हिसेस असतात आणि टेस्टिंग सर्व्हिसेस असतात. तर अशा काही सिक्युरिटीशी रिलेटेड या सर्व्हिसेस आपण आपल्या क्लायंट्सला देतो. सर, मी तुमची प्रोफाईल पण बघितली होती. तुम्ही बरेचसे अवेअरनेस कॅम्प कॉलेजेस, स्कूल्समध्ये किंवा काही सोसायटीज आहेत तिथे तुम्ही अवेअरनेस कॅम्प देता. एक्झॅक्टली त्याच्यातनं काय फायदा होतोय म्हणजे तुम्हाला जाणवतो असं? आता बघा, इमिजिएट फायदा तर मला असा दिसतो की खूप लोक मला अशा सेशन्स नंतर सांगतात की असे धोके असतात हेच आम्हाला माहित नव्हतं. ओके, किंवा याच्यासाठी काय करायचं असतं ॲज अ नेक्स्ट स्टेप हे आम्हाला माहित नव्हतं. हे तुमच्या सेशनमुळे आम्हाला कळालं. कारण बऱ्याचशा सेशन्समध्ये मी हे सांगत असतो की सायबर क्राईम झाला, तुम्ही समजा बळी पडलात, मग काय करायचं. मग गव्हर्नमेंटचे काही टोल फ्री नंबर्स आहेत, तिथे तुम्हाला 1930 हा सायबर क्राईम हेल्पलाईन आहे, 1930. ओके, तर त्याला फोन करून तुम्ही सांगू शकता की मला एक असा लिंक आला होता किंवा कॉल आला होता, तिथे मी अशाच डिटेल्स दिले माझे आणि किंवा त्या लिंकवरती मी क्लिक केलं आणि मग माझ्या अकाउंटमधले पैसे गेले वगैरे. अशा गोष्टी तुम्ही त्या 1930ला सांगू शकता. शिवाय cybercrime.gov.in नावाची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे. तशीच महाराष्ट्र सायबर सेलची सुद्धा एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्ही जाऊन तुमची कंप्लेन नोंदवू शकता आणि मग ती कंप्लेन मग त्या तुमच्या लोकेशन वगैरे प्रमाणे ती योग्य त्या पोलीस स्टेशनला ती पाठवली जाते आणि मग तिथून पुढे त्याचं इन्व्हेस्टिगेशन होतं. ओके, जसं तुम्ही म्हणाला की 1930ला कॉल करायचा किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता. पण काही सिनियर सिटीजन असे आहेत की त्यांना हे पॉसिबल नसतं किंवा 1930ला कॉल करतात पण तो बरेच वेळा एंगेज होतो आणि असं वाटतंय तुम्हाला की आता जर माझा कॉल कनेक्ट नाही झाला तर पुढचं जे काही मला वाचवायचं आहे ते मी वाचू शकत नाही. तर अशा केसमध्ये आणखीन काय ऑप्शन आहे काय? सरळ सायबर सेल तुमच्या एरियातलं म्हणा किंवा तुमच्या सिटीतलं जे सायबर सेल आहे तिथे जाऊन तुम्ही फिजिकली जाऊन एक रिटर्न कंप्लेंट देऊ शकता. ओके, आणि जर फायनान्शियल फ्रॉडशी रिलेटेड असेल तर तुम्ही आधी बँकेमध्ये फोन करून सांगू शकता की माझ्याकडनं असं झालंय, तर त्या ट्रान्झॅक्शन थांबवता येईल का, आणि तुम्ही ते ऍक्सेसेस तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे तुमचं युजर नेम, पासवर्ड्स हे चेंज करून ठेवू शकता. तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशनचे पिन असतील किंवा तुमचे कार्डचे पिन्स असतील हे तुम्ही चेंज करू शकता.
इमिजिएट स्टेप्स या तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही हे सगळं करण्यापेक्षा मला आधी पोलिसांची मदत घेतली पाहिजे, तर सरळ सरळ सायबर सेलला जाऊन तुम्ही तिथे तिथल्या अधिकाऱ्याशी बोलू शकता. सर, आता बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज येतात नवीन नवीन. तुमच्या आता 2017 पासून तुम्ही काम करताय, पण असं तुम्हाला कधी वाटतं की ही टेक्नॉलॉजी आली आणि याच्यापासून काही धोके उद्भवू शकतात किंवा नकळत ते धोके होऊनही गेलेत आणि आपल्याला नंतर डिटेक्ट होतात, अशा काही केसेस आहेत तुमच्याकडे? बऱ्याचदा असं होतं, स्पेशली आता जे आपले ऍप्स बद्दल आपण बोलत होतो किंवा आता आपण हा एआयच्या ट्रेंड बद्दल बोलतोय, तर असे बरेचसे टेक्नॉलॉजीज जेव्हा इंट्रोड्यूस होतात तेव्हा ॲज अ जनरल पब्लिक ते वापरायला सुरू करतात आणि नंतर मग त्याच्यातले धोके लक्षात येतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला जसं आधी वायफायज नव्हते, आपल्या घरांमध्ये फक्त डायल अप कनेक्शन्स असायचे, तर त्यावेळेस वायफाय नव्हते, तर वायफाय हॅकिंगचा प्रश्नच उद्भवत नाही, बरोबर. तर एखादी टेक्नॉलॉजी आली की ती सुरुवातीला फार छान वाटते. आता आज स्मार्ट टीव्हीज आहेत आपल्या घरामध्ये, बरोबर. स्मार्ट टीव्ही हा आपल्या वायफायशी कंटिन्युअसली कनेक्टेड आहे, पण तो टीव्ही हॅक होऊ शकतो का? एखादा आपल्या वायफाय मध्ये आला आणि तो आपल्या टीव्हीला ऍक्सेस करू शकतो का? तो कदाचित करू शकतो. डिपेंड आहे की तो व्यक्ती जे करणारा आहे तो कोण आहे. तो सीझन्ड हॅकर आहे की तो जस्ट एक यंग प्रोफेशनल आहे जो काहीतरी ट्राय आउट करतोय किंवा विद्यार्थी आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे त्याच्या शेवटी त्याच्या एक्सपर्टीज वरती पण डिपेंड आहे ते, राईट. तर बऱ्याचदा काय होतं, टेक्नॉलॉजी आधी येते आणि तिच्या सेक्युरिटीचा विचार हा नंतर येतो, म्हणजे त्याला आपण आफ्टर थॉट म्हणतो. सेक्युरिटी इज ऑलवेज आफ्टर थॉट असं म्हटलं जातं. तर म्हणजे मी हे सामान्य जनतेसाठी सांगतोय की बऱ्याचदा एखादा ट्रेंड जसा येतो, एआयचा ट्रेंड आला, तर एकाने सुरू केला वापर, तर खूप लोक त्याला ट्राय आउट करतात, कारण शेवटी तो शब्द काय आहे, ट्रेंड. मग आता यंग जनरेशनला ट्रेंडिंग राहण्यासाठी ते करावं असंच वाटतं, किंवा कोणालाही, म्हणजे नुसतं यंग जनरेशनला का म्हणायचं आपण, जे कोणी इंटरनेट कनेक्टेड आहेत त्यांना असं वाटतं की अरे हा ट्रेंड मी पण करावा, त्याच्यात भाग घ्यावा. मग ते आधी करतात आणि मग त्याच्यानंतर त्याचे धोके आपल्याला समोर येतात. जसं आता मी या जेमिनाय ट्रेंड बद्दल बोललो, तर सिंगल फोटो अपलोड केला, तुम्हाला मल्टिपल फोटोज मिळाले, तुम्ही खुश. पण तो फोटो जो अपलोड केलाय तो आता कुठे कुठे जाईल, तो कुठे स्टोअर होईल, कोणाकोणाला त्याचा ऍक्सेस मिळेल, कदाचित कोणाकोणाच्या फोटोजमध्ये तुम्ही ऍड व्हाल. म्हणजे सपोज मी माझा एक सिंगल फोटो टाकला आणि मी म्हटलं की मला एक 5-6 लोकांची फॅमिली बनवून दे याच्यामध्ये, तर त्याच्यात तुमचा फोटो कदाचित तिथे येऊ शकतो. काय सांगता येतं, म्हणजे त्या फोटोचा कसा गैरवापर होईल हे आपण आत्ता विचार करतोय. सर, नवरात्र चालू झालेली आहे, दसरा पण आता उद्या परवा येईल. हो. रावण रूपी पुतळ्याचं जे दहन करतो आपण, बरोबर. आणि ह्या राक्षसाला रोखणं मला तरी वाटत नाही सध्या शक्य आहे. एकच आहे की सतर्क राहून आपण करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा प्रश्न हा आहे तुम्हाला, महिला वर्गांसाठी आपण हे सेशन्स, ही सिरीज घेऊन आलो आहोत आता, तर तुमचा काय मेसेज असेल प्रत्येक मुलीसाठी, महिलांसाठी आणि एक सामान्य जनतेसाठी, की त्यांनी कसं सतर्क राहायला हवं आणि ह्या सायबर रूपी राक्षसापासून कसं त्यांनी वाचायला हवं? आता सर्वात आधी तर मी असं म्हणेन की तुम्ही फार छान हा उपक्रम हाती घेतलाय नवरात्र निमित्त, त्यामुळे तुमच्या सर्व दर्शकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि आता येऊया तुमच्या प्रश्नाकडे की महिला वर्गासाठी तुम्ही काय सांगाल. तर आता तुम्हीच तुमचं बोलताना म्हणत होतात की सतर्क राहिलं पाहिजे, कारण की आता असे ट्रेंड कदाचित येत राहणार, टेक्नॉलॉजीज येत राहणार, ऍप्स येत राहणार. तर सर्वात आधी आपल्याला काय लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जी गोष्ट त्या टूलला किंवा ऍपला देतो आहोत ते पुढे काय होणार आहे, त्याचं पुढे काय होणार आहे, तर ते कुठे स्टोअर होणार आहे. आता समजा एखाद्या क्लाउडवरती स्टोअर होणार आहे ती गोष्ट आणि एआयच्या मॉडेलला ट्रेन होण्यासाठी वापरली जाणार आहे, तर मग आपण त्या गोष्टीसाठी तयार आहोत का, की आपला डेटा हा त्यांनी वापरायचा आहे. कारण आता हे जे ट्रेंड्स आहेत, जसा हा जेमिनी ट्रेंड आहे, जसा तो गिबली ट्रेंड होता, या सगळ्या ट्रेंडमध्ये काय होतंय की हे फ्री आहे आपल्यासाठी, पण आपण त्याची किंमत मोजतोय आपल्या प्रायव्हसीने किंवा आपल्या डेटाने, डेटा देऊन. तर इन शॉर्ट सांगायचं झालं तर सतर्क राहणं आणि योग्य ते विचार करूनच मग पुढे पाऊल टाकणं, हेच सर्व मुलींना, महिला वर्गाला आणि सामान्य जनतेला मी सांगेन. नक्कीच सरांनी
अवेअर कसं राहावं, सायबर क्राईम होण्यापासून कसं वाचावं, या साऱ्या खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. म्हणजे ट्रेंडिंग आलं म्हणून आपण आपल्या सेल्फीज काढून अपलोड करणं किंवा स्टेटसला ठेवणं आणि नकळत तिसऱ्या माणसाला आपल्या आयुष्यात ओढून घेणं, मला नाही वाटत हे तेवढं सेफ आणि योग्य असेल. शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचार आहे की आपण आपली पर्सनल लाईफ किती शेअर करायला हवी आणि ती कोणासोबत करायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती टाकून वावा मिळवणं, लाईक्स मिळवणं, कमेंट्स जास्त येणं, ही आपली लाईफ नाही आहे. तर समाजासाठी पण आपण काहीतरी करायला लागतो. भरपूर सारे उपक्रम आहे, तुम्ही त्याला जोडले जा, पण स्वतः बळी पडू नका. कारण ज्यावेळेस स्वतःवर येतं त्यावेळेसच कळतं. जोपर्यंत दुसऱ्यावरती लांबून बघतो त्यावेळेस असं वाटतं की सगळं छान चाललंय, पण असं नाही आहे. फार भयंकर गोष्टी आहेत. तुम्ही रोज पेपरमध्ये वाचता, न्यूजपेपर, टेलिव्हिजनला बघता, तुम्ही मूवीज बघता, पण आपण त्यातनं काहीच घेत नाही आणि अशा प्रकारांना खूप वेळा बळी पडतो आपण. सर, तुम्ही आलात या दसऱ्यानिमित्त या पॉडकास्ट सिरीजसाठी. तुम्ही महिलांसाठी, सर्व सामान्य वर्गासाठी तुम्ही खूप साऱ्या चांगल्या सायबरच्या टिप्स दिल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. सरांचे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स दिलेले आहेत. जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा सरांना काही त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सरांची सायबर स्निपर जी संस्था आहे ही सायबर सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. जर तुम्हाला काही याच्याबद्दल माहिती हवी असेल किंवा तुम्हाला सोल्युशन्स हवे असतील तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. सतर्क राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या या सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी. भेटूयात अशाच एका पुढच्या व्यक्तीसोबत. तोपर्यंत नमस्कार.